या देवी सर्वभूषेतु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आता येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सव खूप आता लवकर येत आहे। तर आता पितृपक्षानंतर आपल्याला शारदीय नवरात्रीची खूप छान सुरुवात होणार आहे 2025 मध्ये। बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशभरामध्ये नवरात्राचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाते। यावेळी विशेष गोष्ट म्हणजे बघा, यावर्षी 2025 मध्ये हे नवरात्र 9 ऐवजी 10 दिवस आलेले आहे। तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार आणि तृतीया तिथी ही 2 दिवस आलेली आहे, त्यामुळे एक दिवस खूप छान वाढवून भेटलेला आहे। त्यामुळे खरंच खूप छान संधी आलेली आहे आपल्याला स्तोत्र मंत्र, देवीचे मंत्र उपासना करण्याचं आणि व्रत करण्याचा। खरंच सगळ्यांना आवडता हा नवरात्री उत्सव असतो, जे की गरबा खेळला जातो। बरेच गोष्टी नवरात्रीमध्ये कार्यक्रम केले जातात। आणि बघा, नवरात्रीमध्ये खूप छान सगळीकडेच जल्लोषात उत्सव महाराष्ट्रात केला जातो। बघा, थाटामाटात साजरा करणारे दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, आईच्या 9 रूपाची पूजा करतात आणि 10व्या दिवशी म्हणजे विजयादशमी साजरी केली जाते। पण यावर्षी बघा 2025 ही शारदीय नवरात्र काही खास असणार आहे। तर बघा, हे नवरात्र फक्त 9 दिवस नाही तर 10 दिवस चालणार आहे, त्यामुळे हा दुर्मिळ योगायोग आहे आणि अतिशय खूप शुभ मानला जातो। पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र हा 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे। म्हणजे बघा, 22 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आहे। म्हणजे 2 ऑक्टोबरला हा दसरा आहे, म्हणजे विजयादशमी आहे। तर यावेळेस आपली तृतीया तिथी ही 2 दिवस आहे। बघा, तृतीया तिथी ही 24 आणि 25ला दोन्ही दिवस साजरा करायचा आहे। तर तृतीया तिथी 1 दिवस वाढवला, त्याच्यामुळे खरंच खूप छान योगायोग आलेला आहे। आणि नवरात्रीचे मुख्य म्हणजे 24-25 म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की हे 2 दिवस जास्तीत जास्त म्हणजे तृतीया हे 2 दिवसाची आलेली आहे। आणि महानवमी आहे जी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहे। तर बघा, दुर्गेचे शेवटचं रूप म्हणजे मा सिद्धिदात्री या रूपात जे आहे दुर्गा देवीच्या, तर त्या दिवशी त्या रूपात आपण पूजा केली जाते। त्या दिवशी बघा, आपल्या घरामध्ये भंडारा असतो, कन्यापूजन केले जाते, हवन केलं जातं। बघा, ज्या घरामध्ये हवन होतं ना आणि ज्या घरामध्ये कन्यापूजन होतं ना, त्या घरामध्ये खरंच खूप भरभराटी असते। तर त्यामुळे 1 ऑक्टोबरलाच तुम्ही ही सगळी सेवा करायची आहे आपल्याला। म्हणजे त्या दिवशी महानवमी म्हटले जाते आणि मग नंतर विजयादशमी असते दुसऱ्या दिवशी। तर बघा, शास्त्रामध्ये तिथी वाढणे म्हणजे खूप शुभ मानलं जातं। यावर्षी ना खरंच खूप छान तब्बल म्हणजे 10 दिवसाची म्हणजे नवरात्र उत्सव आलेला आहे। तर हे खूप शुभ मानलं जातं, म्हणजे तिथी कमी होणे आणि अशुभ दुर्लक्षण दर्शवते। पण यावेळी नवरात्र तृतीया तिथीचा वाढ होणे एक शुभ संकेत आहे। त्याच्यामुळे याचा अर्थ असा की काळ खूप शुभ असेल आणि आपले जगासाठी म्हणजे सगळ्यांसाठी समृद्धी घेऊन आलेला आहे। यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी, सकारात्मकता नक्कीच येणार आहे। तर बघा, यावर्षी शारदीय नवरात्री जी आहे, तर आपली दुर्गा माता जी आहे, तर ते दुर्गा माताची सवारी म्हणजे आगमन जे आहे, तर ते निश्चित म्हणजे केली जाते। म्हणजे त्या दुर्गा माता जे आहे तिचे आगमन म्हणजे हत्तीवर स्वार होऊन येत आहे। बघा, हत्तीवर स्वार होऊन येणार आहे म्हणजे खूप शुभ मानले जाते। हत्ती हा ज्ञान आणि समृद्धी आणि शांतीचं प्रतीक आहे, म्हणून हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते। त्यामुळे बघा, हत्तीवर आलेले आगमन म्हणजे स्वार होऊन येणार आहे आपली दुर्गा माता। त्यामुळे खरंच खूप घरामध्ये सुख, समृद्धी आणि खरंच ज्ञानाची वाढ होणार आहे। आपलं सर्व काम म्हणजे बघा, या शारदीय नवरात्रामध्ये बघा 10 दिवसामध्ये खूप छान व्रतवैकल्य केलं जातं। बऱ्याच गोष्टी नियमाचं पालन करून आपण शुद्ध मनाने, अंतःकरणाने दुर्गा मातेचे 9 रूपामध्ये पूजा केली जाते। आणि बघा, 9 रूप म्हणजे बघा, आता सर्वात प्रथम आपल्याला पहिलं रूप म्हणजे आपले शैलपुत्री असते आणि आपले जी काही 22 तारखेला जे आहे तर ती शैलपुत्री रूपामध्ये आपण पूजा केली जाते। नंतर ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या रूपामध्ये 9 रूपामध्ये आपण ही पूजा दुर्गा मातेची केली जाते। तर आपल्याला घरामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठही करायचं आहे। बघा, खूप ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ होतात त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी नसते।
त्या घरामध्ये खूप सुख समृद्धी आणि आपल्या जेव्हा बघा शारदीय नवरात्रामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आपल्या दुर्गा मातेचा वास असतो, त्यामुळे आपण घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण असतं. नवरात्र उत्सव हा मोठ्या जल्लोषात आणि खूप छान गरबा खेळला जातो. बरेच कलरचे साड्या नेसले जाते, ड्रेस घातले जाते. बघा या नवरात्रामध्ये 9 रंगाचे कलर म्हणजे आध्यात्मिकचं प्रतीक असतं, त्यामुळे आपण ह्या कलरच्या साड्या घालायच्या असतात. फक्त आपण या दिवसामध्ये काळ्या कपडा घालायचं नाही, म्हणजे काळं वस्त्र घालायचं नाही आहे. बघा या काळं वस्त्र सोडून आपण बाकीच्या सर्व कलरच्या साड्या घालायच्या आहेत, जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हे 9 दिवसा म्हणजे नवरात्राचे 9 कलर जे आहे ते आध्यात्मिकचं प्रतीक असतं. तर त्यामुळे आपण छान त्या दिवशी आपण छान साडी नेसून आपण छान दुर्गा मातेचं पूजा करायची आहे, त्या रूपामध्ये पूजा करायची आहे. तर बघा नवरात्री उत्सव हे खरंच खूप छान जल्लोषात सगळीकडे साजरा केला जातो. आपण घरामध्येही आपण छान त्या काळामध्ये कुठलेच भांडण वगैरे करायचं नाही आहे. जास्त शांततेने आपण व्रतवैकल्य करून आपण नवदुर्गेची पूजा करायची आहे. तर आपल्या घरामध्ये घटस्थापना आपण ज्या दिवसापासून बसवतो तर त्या घटस्थापनामध्ये बघा प्रत्येक दिवशी माळ असते, प्रत्येक वेगवेगळ्या फुलांची माळ असते. तर त्या प्रकारे आपल्याला 9 दिवस आणि पूजा करायची असते. 9 दिवसामध्ये खरंच खूप छान प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या घरामध्येही खूप छान प्रसन्न वातावरण असतं. तर बघा शारदीय नवरात्र 2025 हे खरंच खूप छान तब्बल 10 दिवसाचे आलेले आहे आणि तृतीया तिथीही आपल्याला वाढवून भेटलेली आहे. त्यामुळे नवदुर्गाची पूजा ही त्या दिवशी आपण देवीची उपासना करायची आहे, मनोभावे पूजा करायची आहे. बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, मी पण ही प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये मा दुर्गा माता लिहायला विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.